हाय हॅलो नमस्कार, सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा आपला हा दिवाळीच्या फराळाचा व्हिडिओ आहे बघा। शंकरपाळ्या, लेयरदार शंकरपाळ्या कशा बनवायच्या बिस्किट सारख्या ते या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा। अचूक प्रमाणात हा व्हिडिओ दाखवलेला आहे। एकदम बिस्किट जसं खातो तशी शंकरपाळी लागते, खुसखुशीत अगदी, आणि लेयर पण खूप सारे सुटतात ह्याला। तर हे कशी बनवायची ते स्टेप बाय स्टेप मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा। आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला ह्या पुढच्या रेसिपीचे व्हिडिओची नोटिफिकेशन येईल। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया। हे पहा, त्याच्यासाठी लागणारं साहित्य 1 किलोच्या शंकरपाळ्या बनवतोय। तर बघा, त्यासाठी 2 वाट्या साखर म्हणजेच अर्धा किलो साखर घेतली, 1 वाटी दूध, 1 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी तूप घेतलेला आहे। घट्ट असेल तूप तर अर्धी वाटी घ्या आणि तूप जर पातळ असेल तर पूर्ण 1 वाटी तूप घ्या। घट्ट तूप वितळवल्यानंतर बरोबर 1 वाटी होतं, त्यासाठी मी बघा अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। आता हे जे आहे ते कढईमध्ये टाकून घ्यायचे। साखरेचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी जास्ती करू शकता। कमी जास्ती म्हणण्यापेक्षा कमी करू शकता, तुम्ही जास्ती करू नाही शकत ह्या रेसिपीमध्ये, कारण जर साखर जास्ती झाली तर आपल्या शंकरपाळ्या बिघडतात आणि त्या कडक होतात, खुसखुशीत होत नाहीत। त्याचबरोबर मी 1 वाटी दूध टाकलेलं आहे, डालडा आणि दूध, त्याचबरोबर आपण जी घेतलेली 2 वाट्या साखर आहे ती साखर ह्या कढईमध्ये टाकून घ्यायची आणि पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे। ह्याच्या अगोदरही आपला हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, पण तिथं काही कारणास्तव आपला व्हिडिओचा आवाज कट झालेला आहे पूर्ण। तर बघा, मी परत एकदा शंकरपाळीचा व्हिडिओ टाकते। तर हे पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचंय, अगदी पूर्ण फेस होतो। आणि असा फेस झाल्यानंतर आपल्याला पीठ मळल्यानंतर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या अगदी खुसखुशीत आणि लेयरदार बनतात। तर 2 वाट्या साखरेचं प्रमाण कसं घेतलंय तेही सांगते। आपण 1 किलो मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये माझ्या बरोबर त्या 4 वाट्या बसतात। तर 4 वाट्या मैदा आणि 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे एकदम, त्याच्यामुळं मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर कोणताही गोड पदार्थ करताना 1 चिमूटभर मीठ टाकायचं आहे। मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय। बघा, छान असं फेस आलेला आहे पूर्ण। आणि आता ह्याच्यामधली साखर जी आहे ती पूर्ण मेल्ट झालेली असते। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून द्यायची आणि हे बॅटर थोडंसं थंड होऊ द्यायचंय। हे बॅटर जे आहे ते थंड होईपर्यंत आपण मैदा आणि गरा चाळून घ्यायचा आहे। बघा, मी एक परात घेतली आणि त्याच्यामध्ये मैदा आणि गरा चाळून घेतलेला आहे। तर दोन्हीही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पीठ मळा घ्यायचंय। मी तुम्हाला दाखवते बघा, पूर्ण मैदा मी चाळलेला आहे, गरा आणि मैदा पूर्ण एकत्र करून घेतलाय। आपल्याला बॅटर टाकायच्या अगोदर असं हलवून घ्यायचं आहे। बघा, छान एकत्र झालं ना तर असं पटकन आपल्याला मळता येतं पीठ। हे पहा, थंड झाल्यानंतर हे बॅटर अशा पद्धतीने दिसतं। तर आता हे थोडं थोडं घेऊन आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचंय। हे पहा, मी थोडं थोडंसं टाकून पीठ मळून घेणार आहे। आता अर्ध बॅटर मी पिठामध्ये ओतलेलं आहे आणि अर्ध ठेवून दिलेलं आहे। तर लागल तसं आपल्याला आणखी घ्यायचं आहे ते बॅटर। हे प्रमाण अगदी अचूक आहे। ह्याच्यामध्ये आता थंड पाणी किंवा दूध थंड काहीही वापरायचं नाही, एवढ्यामध्येच छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। बघा, हे थोडंसं कोमट आहे, त्याच्यामुळे मी पीठ अगदी सावकाश मळते। जिथं आपण तुपाचं आणि साखरेचं बॅटर टाकलेलं आहे त्याच्यावरती मैदा टाकून घ्यायचा आहे आणि ते पूर्ण जिरलं की त्याच्यामध्ये राहिलेलं आपलं थोडंसं बॅटर आणखी टाकून घ्यायचं आहे। आणि आता चांगलं असं एकजीव मळून घ्यायचे, जसं की आपण कणकीचा गोळा मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचे। फक्तच की आपलं चपात्याचं पीठ थोडंसं पातळ असतं आणि हे तेवढं पातळ आपल्याला करायचं नाही। बघा, अगोदर मी थोडंसं चेक करते, असं जर
हाताने चेक केलं तर आपल्या लक्षात येतं की आपला डालडा जास्ती झाला आहे की कमी झाला आहे. तर आपलं प्रमाण योग्य आहे. आणि टेस्ट करायची असेल तर अशा पिठामध्ये थोडंसं खाऊन चेक केलं तरी चालेल. आता महत्त्वाची टिप म्हणजे डालड्याचं प्रमाण अगदी योग्य घ्यायचंय. जास्ती झालं तर आपल्या शंकरपाळ्या पूर्ण बिघडतात, तेलामध्ये टाकल्यानंतर त्या वितळतात. तर तसं होऊ नये त्यासाठी तुम्ही डालड्याचं किंवा तुपाचं प्रमाण जे आहे ते योग्य घ्या. जसं की घट्ट असेल तर अर्धी वाटी आणि वितळवलेला जर असेल तूप असो किंवा डालडा तर 1 वाटी असं प्रमाण घ्या. चला तर आपलं बॅटर मळून झालेलं होतं. मी एक 5-10 मिनिटं ठेवून दिलं आणि आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या लाटून घेणार आहोत. बघा मी अशा पद्धतीने एक गोळा करून घेतलेला आहे. हे पीठ लाटताना चिरलं जातं. तर चिरल्यानंतर असं घाबरून नाही जायचं. चिरलं तर समजून घ्यायचं की आपले शंकरपाळ्या अगदी छान होत आहेत म्हणून. त्याच्यामुळे आपलं लेअर वगैरे छान सुटतात. बघा हे पहा मी अशाच छोट्या छोट्या लाटून घेणार आहे. तर आता ही जी कट झालेला आहे म्हणजे चिरलेला आहे ती मी चम्मचच्या साहाय्याने साईडला काढून घेते. चला तर शंकरपाळ्या टाकायला एक पुष्टा घेतला आणि मी आता ह्या एवढ्याशाच पोळीमध्ये शंकरपाळ्या कट करून घेणार आहे. बघा जसा हवा तसा चौकोन किंवा शंकरपाळीचा शेप तुम्ही देऊ शकता. तर मी शंकरपाळीच्या शेपमध्ये कट करून घेते. आता तुम्ही म्हणाले एवढ्या छोट्या छोट्या तर चपात्या कशा काय लाटून लगेच करायचं. तर आपलं पीठ चिरतंय त्याच्यामुळं ते खूप मोठं लाटायला गेलं तर ते तेवढं छान लाटलं पण जात नाही आणि व्यवस्थित असं बनत पण नाही. तर बघा खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही अशा शेपमध्ये ठेवून मी शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि ह्याचे छोटे छोटे जे कण राहिलेले आहेत ते काढून मी साईडला घेणार आहे. अशाच पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या सर्व शंकरपाळ्या करून घेणार आहे. आता करून झालेल्या आहेत माझ्या सर्व शंकरपाळ्या. मी एका साईडला तेलही गरम व्हायला ठेवलंय. आता तेल गरम होते तोपर्यंत आपण सर्व लाटून घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या. तर बघा अर्ध्या राहिल्या की तेल गरम व्हायला ठेवून द्यायचंय. आता मी सगळ्यात पहिलं एक शंकरपाळी टाकून चेक करणार आहे आणि करून पण घेतलेले आहे. व्हिडिओ थोडासा कट झालेला आहे बघा इथं. तर ह्या ज्या राहिलेल्या शंकरपाळ्या आहेत त्या आता आपल्या सगळ्या आपण तळून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण अगदी कडकडीत असं तापवायचं नाही. तर एकदम मीडियम गॅस करून आपल्याला शंकरपाळ्या तळायच्या आहेत आणि तेलही एकदम मीडियम पाहिजे. तर दोन्हीही प्रमाण सांगितल्याप्रमाणे घ्या. जास्ती कडक तेलामध्ये जर शंकरपाळ्या टाकल्या तर त्याला वरूनच लाल कलर येतो आणि आतमधून एवढी शंकरपाळी फुलत नाही. तर मीडियम गॅसवरती आणि मीडियम तेलामध्ये शंकरपाळ्या तळायच्या आहेत. बघा शंकरपाळ्या छान अशा तळल्या गेल्यात. आता मी काढून ताटामध्ये घेणार आहे. तर जाडीला तुम्हाला दिसतील पुढं तेवढ्या जाड ठेवा आणि छान अशा एकदम लेअरदार खुसखुशीत अशा आपल्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. मी अशाच सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहे. हे 1 किलोचा मैद्याचं प्रमाण आहे. अचूक प्रमाण आहे. सांगितल्याप्रमाणे शंकरपाळ्या करा. एकदम बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होत आहेत. चला तर आपल्या शंकरपाळ्या कशा झाल्यात ते पाहूया आता. बघा एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. जर शंकरपाळी तळल्या मऊ पडली तरी घाबरून जायचं नाही. ती शंकरपाळी नंतर खुसखुशीत होती. ही महत्त्वाची टीप होती की शंकरपाळी तळताना थोडीशी मऊ राहते आणि मऊ राहिलेली शंकरपाळी नंतर थोडीशी खुसखुशीत कुरकुरीत अशी होते. एकदम कडक शंकरपाळी जर तळताना झाली तर समजायचं की आपल्या शंकरपाळ्या खूप कडक होत आहेत म्हणून. बघा खूप छान अशी आपल्या शंकरपाळ्या तळून तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल मैत्रिणींनो तर जाता जाता एक लाईक नक्की करा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच ह्या पुढं छान अशा रेसिपी येतील ते तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.